नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्याविषयी एकदम जबरदस्त भाषण मराठीमध्ये. चला तर मग सुरू करूया. महाराष्ट्र धर्म वाढवावा, मराठी मनाचा ठसा. यशवंतराव चव्हाण यांनी दिला आम्हाला नेतृत्वाचा वारसा. यशवंतराव चव्हाण यांनी दिला आम्हाला नेतृत्वाचा वारसा, नेतृत्वाचा वारसा. आदरणीय व्यासपीठ, व्यासपीठावरील मान्यवर, वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. आज आपण आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, उत्कृष्ट साहित्यिक आणि देशाचे उपपंतप्रधान यशवंतराव बळवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीला वंदन करण्यासाठी येथे जमलो आहोत. यशवंतराव चव्हाण यांचा जन्म 12 मार्च 1913 मध्ये सांगली जिल्ह्यातील देवराष्ट्रे या गावी झाला. यशवंतराव चव्हाण हे फक्त राजकारणी नव्हते, तर ते एका युगाचे भाष्यकार होते. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर पंडित नेहरू यांनी जेव्हा त्यांच्यावर या नव्या राज्याचे नेतृत्व सोपवले, तेव्हा त्यांनी दूरदृष्टी ठेवून कार्य केले. त्यांनी महाराष्ट्राची नुसती बांधणी केली नाही, तर ग्रामीण भागातील सामान्य माणसाला विकासाच्या केंद्रस्थानी आणले. त्यांनी सामाजिक आणि आर्थिक समतेचा पाया रचला. त्यांनी शिक्षणाला सामाजिक बदलांचे माध्यम मानले. साहित्य, कला आणि संस्कृती यावर त्यांनी मनापासून प्रेम केले. यशवंतराव चव्हाण यांची भाषणे केवळ प्रभावी नव्हती, तर ती माणूस जोडणारी आणि विचारांना नवी दिशा देणारी होती. आज आपण केवळ यशवंतराव चव्हाण यांचे स्मरण न करता त्यांनी घालून दिलेल्या समतोल विकासाच्या आणि सुसंस्कृत महाराष्ट्राच्या मूल्यांचे पालन करण्याचा संकल्प करू. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मित्रांनो. अशा प्रकारचे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.